छत्रपती संभाजीनगरमध्ये आता राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभाग देखील मद्यपींना आवरण्यासाठी कमी पडणार आहे। कारण एका दिवसासाठी जवळपास 65,000 मद्यपींनी दारू पिण्याचं लायसन्स काढलंय। विदेशी दारूसाठी 55,000 लायसन्स तर देशी दारूसाठी 10,000 लायसन्स याच्यामध्ये आहेत। तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बेकायदेशीरपणे होणाऱ्या विक्री आणि घटना टाळण्यासाठी 7 पथकं तयार केली गेलेली आहेत। मद्य निर्मिती कारखान्यांवर पथकाचे सीसीटीव्ही कॅमेरे लक्ष ठेवून आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये थर्स्टी फर्स्टच्या अनुषंगाने अवैध मद्याची विक्री किंवा ढाब्यांवरती मद्याची विक्री होऊ नये त्या अनुषंगाने आम्ही एकूण 7 पथके तयार केलेली आहे। सदर 7 पथकांमार्फत ढाब्यांवरती कारवाई करणार आहोत। त्याचबरोबर मद्य पिऊन गाडी चालवतात तर त्या अनुषंगाने आम्ही ब्रेथ ॲनालायझरमार्फतही तपासणी करणार आहोत। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी सुमित पवार आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। सुमित, मद्यपींना विशेषतः त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांकडून काय उपाययोजना संभाजीनगरमध्ये केल्या गेल्यात? नक्कीच रिद्धी, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आता छत्रपती संभाजीनगर सज्ज झालेला आहे। यामुळे जबाबदारीने वर्षाचे स्वागत करण्यासाठी तयार राहा असं पोलीस आयुक्तांच्या काल पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। त्याचप्रमाणे टवाळखोर आणि मंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांवर देखील कारवाईसाठी पोलिसांनी आणि राज्य पोलीस विभागाने कंबर कसली आहे। रात्री 8 पासून तर सकाळी 5 पर्यंत जवळपास 1200 पोलीस कर्मचारी हे ठिकाणी तैनात असणार आहे। यात 68 संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉइंट असतील आणि ज्यात जवळपास 50 पेक्षा अधिक वाहनातून पोलिसांची फिरती गस्त असणार आहे। गुन्हे शाखेच्या आणि विशेष पथकाच्या अशा 10 पथके शहरात विविध ठिकाणी असतील। त्याचप्रमाणे 3 पोलीस उपायुक्त 6 सहाय्यक आयुक्तांसह जवळपास 100 अधिकारी आणि 1200 कर्मचारी यासाठी। जी, धन्यवाद सुमित दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।